हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पार्ट 2. जसं काही मागच्या व्हिडिओमध्ये आपण इतके प्रोसेस कंप्लीट करून दूध टाकू. आता आपण टाकूया दूधमध्ये थोडंसं चॉकलेट सिरप पडत आहे, काही नाही होत. दूध तर टाकणं पेकीमधूनच आहे ना. थोडंसं दूध टाकायचं, पूर्ण वाटीभर दूध नाही टाकायचं. फ्रेंड्स, माझं टेबल असं अप्रतिम घाण झालं आहे ना. भरपूरपैकी माझं टेबल घाण झालं आहे, पण हे बॅटर नाही बनलं आणि बनण्याचं नाव पण नाही घेत आहे. कसं बॅटर तरी काय सांगू तुम्हाला. बघा टेबल कशी घाण झाली आहे. तर आता मी हे केल्यावर तुम्हाला 5 मिनिट टेबल साफ करण्याचे तरीके पण सांगते. रेसिपीवर लावूया. आता दूध टाकल्यावर चांगलं मिक्स करून लागायचं आपल्याला. चांगलं पैकी आपल्याला मिक्स करायचं. वाटीमध्ये जे असं लागलंय ना, त्याला काढून घ्यायचं. मस्तपैकी सिरप आपल्या इथे बनला आहे. आता नो रिफाईंड चॉको सिरप टाकायचं, ज्याच्यामध्ये शुगर आहे, म्हणून आपण याला 2% टाकू. 1, 2 झालं. म्हणजे नो रिफाईंडवाला तो शुगर आहे, इतकं टेस्टी बनते ना. आता आपण याला मस्तपैकी स्टोर करून घेऊया. चला, आता आपल्याला स्टोर करून घ्यायचं, तर लवकर स्टोर करूया. तर आता मी एका छोट्याशा डब्बीतने स्टोर करणार आहे. तर मला खातेदारी सांगते. मिळू आपण थोडा वेळ नंतर. पहिले माझे बिस्किट घेऊन घेतले आहे. याच्यात मी मग घेतलं आहे स्प्रिंकल्स. चला, सगळ्यात पहिले घेऊ आपण 3 मारी बिस्किट. 1 मारी बिस्किट. या 1 मारी बिस्किटला आपण हे स्प्रेड लावून घेऊया. वाव फ्रेंड्स, हे मला एकदम न्यूटेला स्प्रेड सारखंच वाटत आहे. पण मी आतापर्यंत टेस्ट नाही केलं आहे, माहीत नाही टेस्टमध्ये कसं वाटणार आहे. चला, मला तर अतिशय भीती वाटते. मला नाही वाटत हे टेस्टमध्ये चांगलं राहील. आपण याच्यात अति चॉकलेट सिरप टाकलं म्हणून याच्या चॉकलेट सिरपचाच टेस्ट येते. मी 2 मिनटं त्याला नाही काय फिक्स करून आली. तुम्ही इथेच वेट करा. आपण खूपच चांगलं खूपच मस्त फ्रेंड्स. बघा, आपलं रेडी झालंय. चला, आपण आता स्प्रिंकल टाकूया. चला,